श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आळस, अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे 3 मोठे शत्रू आहेत. आपण एकच ऐकलं होतं आत्तापर्यंत, आळस हा माणसाचा शत्रू आहे. परंतु अज्ञान व अंधश्रद्धा, समर्थ म्हणाले, मनुष्य देहाच्या प्रगतीला थांबविणारे हे 3 मुख्य दोष आहेत. आता त्यातल्या त्यात आपण ओळखायचं आहे की आपण कोणत्या, बघा प्रत्यक्षात हे जे 3 आहेत, आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा, आपली प्रगती का होत नाहीये? आपल्या प्रगती, बघा प्रत्यक्षात आपल्यात प्रगती न होण्याचं कारण काय? कशामध्ये आपण गुंतलेलो आहोत? समर्थ म्हणाले, आळस मनुष्य देहाला काम करण्यापासून रोखतो. आपल्याला काम करायचं असतं, इच्छा असते, पण मन लागत नाही. हो, विचार करा, कुठलीही गोष्ट जर आपली आवडीची असेल तर ती आपण करतो, पण त्यात सुद्धा आपण विलंब करत असतो, उशीर करत असतो. का? आळसपणा. अहो, जे काम करायचं ते लवकरात लवकर जर आपण वेळेत केलं तर बघा आपल्याला सुद्धा चांगलं होईल आणि ताणतणाव, दबाव पडणार नाही. जर आजचं काम उद्यावर ढकललं, शेवटी काय होईल? आपल्याला बघा जे काम करायचं आहे ते सारखं आपल्याला सतावत राहील. बरोबर ना? रात्रीची झोप सुद्धा लागत नाही. बघा आपण एखाद्या कंपनीमध्ये असतो किंवा एखाद्या ऑफिसमध्ये असतो, ज्यावेळी आपल्याला ते काम दिलेलं आहे ते काम जर आपण केलं नाही तर आपल्याला ते सतावतं. आपल्याला ते काम करायचं आहे, रात्री झोप लागत नाही, आणि उद्याचा असणारा जो काम आहे तो सुद्धा बघा प्रत्यक्षात आपल्याला तेवढाच असतो. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. आज दिलेलं काम हे आताच्या आता पूर्ण केलं पाहिजे. मग मनुष्य देहाला काम करण्यापासून कोण रोखतोय? तर आळसपणा. आपलं मन कुठे लागलंय, मन कुठे रमतंय हे पाहता आलं पाहिजे. दुसरा भाग दिलेला आहे समर्थांनी, अज्ञान. योग्य चुकीचा निर्णय घेण्याची क्षमता कमी करतो. कारण संपूर्णपणे अंधार पसरलेला आहे. योग्य तो निर्णय आपल्याला घेता येत नाहीये, उत्तम प्रकारे निवड करता येत नाहीये. मग चुकीचा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो. का? कारण प्रत्यक्षात आपला देह अज्ञानामध्ये पसरलेला आहे, अज्ञानामध्ये व्यापलेला आहे. आणि तिसरं म्हणजे अंधश्रद्धा. मनुष्य देहाला विचार न करता चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवायला बघा प्रत्यक्षपणे हा जो भाग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे अंधश्रद्धाचा, आपल्याला विचार करायला सुद्धा लागत नाहीये. पण एखाद्याने कोणी सांगितलं, एखाद्याने चुकीची माहिती दिली, त्या चुकीच्या गोष्टीवर आपला विश्वास बसतो. आणि असा विश्वास बसतो की प्रत्यक्षात त्या विश्वासामध्येच, त्या गोष्टींमध्ये आपलं मन बघा त्या गोष्टीमध्येच रमत असतं. पण विचार जर केला, या 3 गोष्टी जर एकत्र आल्या ना, तर मनुष्याची बघा आयुष्यात कधीही प्रगती होणार नाही. एक गाव होतं, त्या गावामध्ये 2 मित्र राहत होते. एकाचं नाव होतं राकेश आणि दुसऱ्याचं नाव होतं जितू. राकेश खूप मेहनती आणि जिज्ञासू होता, तर जितू हा आळशी होता आणि अंधश्रद्धावर विश्वास ठेवायचा. एकदा गावात सांगितलं की जो कोणी रात्री बाहेर पडेल त्याला भूत पकडतील.
काय सांगितलं? जो कोणी रात्री बघा प्रत्यक्षात गावामध्ये फिरताना दिसेल किंवा दाराच्या बाहेर जो कोणी फिरेल त्याला भूत पकडेल. रामने विचार बघा, प्रत्यक्षात राकेशने विचार केला, हे खरं आहे का? आणि तो तपासण्यासाठी बाहेर गेला. त्याला काहीच झालं नाहीये, उलट त्याला एक चांगली संधी मिळाली आणि तो यशस्वी झाला. जितू मात्र आळस आणि अंधश्रद्धेमुळे घरातच बसून राहिला. तो काहीच शिकला नाही आणि मागेच राहिला. म्हणून समर्थ म्हणाले, प्रगतीसाठी मेहनत आवश्यक आहे. आळस टाळलाच पाहिजे. आळसपणा नकोच आपल्यामध्ये. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. कारण अज्ञानामुळे चुकीचे निर्णय आपण घेत असतो. त्यामुळे विवेक बुद्धी वापरणे महत्वाचं आहे. अंधश्रद्धा टाळून वैज्ञानिक सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये ठेवला पाहिजे. मनुष्य देहाने जर या 3 गोष्टीवर नियंत्रण ठेवले तर तो यशस्वी आणि समजूतदार होऊ शकतो. आता कोणत्या 3 गोष्टी? त्यास प्रत्यक्षात समर्थाने उत्तमच दिलेल्या आहेत. आळस सोडून कष्ट करण्याची सवय लावावी. जो आपल्याला काम बघा प्रत्यक्षात आपल्याला प्राप्त झालेला आहे, जो करायचा आहे, त्यामध्ये आळसपणा येता कामा नये. दुसरं म्हणजे जी सवय असेल, जे नियोजन असेल, त्या नियोजनाप्रमाणे योग्य ते कार्य वेळेत पूर्ण करता आलं पाहिजे. एखादा सराव करायचा असेल मैदानामध्ये तर तिथे सुद्धा आळसपणा न आणता सरावासाठी गेलंच पाहिजे. दुसरं म्हणजे अज्ञान दूर करण्यासाठी प्रत्यक्षात वाचन आणि ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण जो तो कोणी येतो तो आपल्याला बघा प्रत्यक्षात ज्ञान शिकून जात असतो. परंतु जो आपल्यामध्ये असणारा अज्ञान आहे तो कधीही बाहेर काढत नाहीये. अज्ञान दूर झाला पाहिजे. ब्रीद वाक्य काय आहे? अज्ञान मूलहरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरुपादो दकम पिबेत. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा पूर्णपणे टाळून विचारपूर्वक निर्णय घेता आलं पाहिजे. कोणाच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, जेणेकरून ती गोष्ट जी सांगितलेला मुद्दा असेल त्याचा पूर्णपणे अभ्यास करा आणि विचारपूर्वक निर्णय घेऊनच योग्य तो बघा मार्ग वापरा. उगाच कुणावर जर आपण अवलंबून राहत असू, दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर विश्वास ठेवत असू तर शेवटी आपण अंधश्रद्धेमध्ये फसले जाऊ. म्हणून समर्थ म्हणाले, आळस हा माणसाचा शत्रू आहेच, पण त्याबरोबरच अज्ञान अंधश्रद्धा ही सुद्धा मनुष्य देहाचा बघा प्रत्यक्षपणे शत्रूच आहे. जो माणूस आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांना दूर ठेवेल तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने जीवनात पुढे जाईल. म्हणून आपल्याला सुद्धा ठरवायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे की मागे राहायचं आहे, हे स्वतःहून स्वतःला ओळखता आलं पाहिजे. आपण कुठल्या कामामध्ये बघा एखादी प्रगती करत असताना कुठे थांबलो गेलेलो आहोत, कशा प्रकारे अडचणी आलेल्या आहेत, काय आपल्यामध्ये अज्ञान पसरलेलं आहे, कोणत्या गोष्टीमुळे अंधश्रद्धा पसरलेली आहे,
हे स्वतःहून पाहिलं पाहिजे आणि त्यावरच प्रत्यक्षात निर्णय योग्य तो प्रकारे आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, आळस, अज्ञान व अंधश्रद्धा हे मनुष्य देहाचे 3 मोठे शत्रू आहेत. जय जय रघुवीर समर्थ.